लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली येथील शीतल वाळ्या 21 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली। नापिकी आर्थिक विवंचना आणि हुंड्याच्या भीतीपोटी शीतल वाळ्या या मुलीनं आपली जीवनयात्रा संपवली। गेल्या 2 वर्षात एकाच गावातील 2 मुलींनी हुंड्याच्या अनिष्ट प्रथेला कंटाळून आत्महत्या केली आहे। त्यामुळे ही प्रथा कायमस्वरूपी संपवली जाऊन हुंड्याच्या या दुष्टचक्रात अडकणाऱ्या मुलींना बाहेर काढण्याची मागणी भिसे वाघोली इथल्या मुलींनी केली आहे। हुंड्याच्या या प्रथेविषयी काय आहेत भिसे वाघोली गावातल्या मुलींच्या प्रतिक्रिया जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। हे जे हुंड्याची प्रथा आहे या प्रथेविषयी तुला काय वाटतं? ही प्रथा किती अघोरी आहे? कारण तुमच्या गावातल्या 2 मुलींनी या गोष्टीसाठी आत्महत्या केलेली आहे। आमच्या मैत्रीण होती ती गलीत आम्ही वावरायचं सदा, तिने आत्महत्या केली कारण वडील ते हुंडा कुठून देते, घरची परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे तिने असं आत्महत्या केली। सरकार लय मोठे कायदे काढतात, आज हुंडा बंद झाला पाहिजे, हुंडा घेऊ नका, देऊ नका, पण हुंडे घेणारे आपणच, देणारे बी आपणच। नुसता कायदा काढला जातो पण त्याची कृती केव्हा अंमलबजावणी करण्यात येणार? शीतल तुमची मैत्रीण होती, काही तिच्याशी बोलताना याचा कधी उल्लेख झाला होता या गोष्टीचा? त्यांच्या घरची परिस्थिती जरा बिकट होती। तिनं 10वी पर्यंत शिकली, नंतर पैसे नव्हते म्हणून तिनं घरीच बसली। तिनं म्हणायची लग्नासाठी पैसे नाहीत, कुठून आणायचे असे सारखं बोलत होती। समाजाची जी मानसिकता आहे हुंडा मागण्याची ही किती विचित्र आहे वाटतं। याला अंकुश येणं गरजेचं आहे। याच्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला? कायदा तो काढलेला आहे, तो अंमलात आणला पाहिजे। मग ही जे हुंडामध्ये आहे ते बंद केला पाहिजे। समाजाची मानसिकता खऱ्या अर्थानं बदलण्याची गरज आहे। जर समाजाने आपली मानसिकता बदलली तर मोहिनी भिसे किंवा शीतल वाळ्या यांच्यासारख्या मुलींना आत्महत्या करायची गरज भासणार नाही। त्यामुळे समाजाने आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।